राज्यात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे। कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण, तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे। अशात गेल्या 2 दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाक्याचा जोर वाढला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालंय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता आहे। राज्यात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढलाय। अशात देशाच्या वायव्य भागात नव्यानं पश्चिमी चक्रवात निर्माण झालाय, तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वारे वाहत आहे। वातावरणाची ही स्थिती राज्याच्या हवामानावर परिणाम करणारी ठरत असून राज्यात थंडीचा जोर वाढत आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात घट होत गारठा वाढलाय, त्यामुळे गायब झालेली गुलाबी थंडी पुन्हा अनुभवता येत आहे। अशात येत्या 2 दिवसात थंडीचा जोर अजून वाढणार असून तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे। ही परिस्थिती असताना अवकाळी पावसाचं संकट देखील निर्माण झालंय। पुढचे 2 दिवस अवकाळी पाऊस। राज्यात सध्या थंडीचा जोर वाढलाय। अशात अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे तापमानात 2 अंशांपर्यंत वाढ होण्याची स्थिती आहे। यांसह राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र 10 जानेवारी आणि 11 जानेवारी 2025 रोजी पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।